प्रभाग क्रमांक 12 मधून संघर्ष आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून येणार. प्रशांत साठे यांना विश्वास. उमेदवार निजामुद्दीन जळगावकर आणि विनिता कांबळे यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद. खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शहरात सर्वत्र उमेदवारांचे प्रचार सुरू झाले असून विविध राजकीय पक्षाचे मुख्य नेते आपले सर्व उमेदवार जास्त मताने निवडून आणण्यासाठी सभा, मीटिंग, बैठका घेऊन नागरिकांचे मत वळविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अनेक उमेदवार घरोघरी जाऊन नागरिकांच्या समस्या लक्षात घेत असून विकास कामे करण्याचे आश्वासन देताना पाहण्यास मिळत आहे. खोपोली प्रभाग क्रमांक 12 हा शहराचा मुख्य भाग असून हा परिसर वाढत्या शहरीकरणाचा एक भाग आहे. त्यामुळे या प्रभागाचा विकास करण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी खोपोली संघर्ष आघाडीच्या पाठिंब्याने व शेतकरी कामगार पक्षातून सर्वसाधारण जागेतून माजी नगरसेवक निजामुद्दीन जळगावकर आणि नागरिकांचा मागास प्रवर्गातून माजी उपनगराध्यक्षा विनिता कांबळे निवडणूक लढविणार असल्याने येथील मतदारांनी या दोन्ही उमेदवारांना चांगला प्रतिसाद दिला आहे. नगरसेवक निजामुद्दीन जळगावकर आणि माजी उपनगराध्यक्षा विनिता कांबळे यांनी खोपोली नगर परिषदेच्या कार्यकाळात शहरात चांगली कामे केली आहेत. त्यांना खोपोली नगर परिषदेचा तगडा अनुभव असल्याने हा अनुभव येत्या काळात त्यांना महत्त्वाचा ठरणार असून प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कामी येणार आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 12 मधील मतदारांनी उमेदवार निजामुद्दीन जळगावकर आणि विनिता कांबळे यांना प्रथम पसंती केले आहे. खोपोली संघर्ष आघाडीच्या पाठिंब्याने व शेतकरी कामगार पक्षाच्या ताकदीने निवडणूक सोपी जाणार याबाबतच्या मतदारसंघात चर्चा सुरू आहेत. प्रभागात विविध विकास कामे करण्यासाठी आपले उमेदवार निवडणूक लढवणार असून मतदारांनी मोठ्या संख्येने विजयी करा असे आवाहन प्रशांत साठे यांनी केले असून उमेदवार निजामुद्दीन जळगावकर आणि विनिता कांबळे यांनी प्रभाग क्रमांक 12 मधील मतदारांनी बहुमताने निवडून देण्याची विनंती केली आहे. नमस्कार, मी निजामुद्दीन आदम जळगावकर. प्रभाग क्रमांक 12 मधून शेका पक्षाच्या चिन्हावरती मी हे इलेक्शन लढवत आहे आणि माझ्या बरोबर विनिताताई कांबळे याही सेम चिन्हावर लढत आहोत आणि आमची भविष्यातली जी आता पुढची जी वाटचाल करणार आहोत आम्ही निवडणुकीनंतर आमचे सगळ्यात पहिले तर आमचे शास्त्रीनगरचे जे रोड आहेत त्यांना कॉन्क्रिटीकरण करणं म्हणजे जे जसं आपण जर रोड कॉन्क्रिटीकरण केलं तर पुढच्या 2-2 वर्षांनी परत ते रोड कामं नाही निघायला पाहिजेत अशा पद्धतीची कामं करणार आहेत. आणि मेन आता जसं आम्ही पहिलेही पोरांना जसं जॉबला लावलं होतं तसंच अजून कशा पोरांना आपण जॉब लावू शकतो त्याच्यावर लक्ष देणार आहेत आणि मेडिकल रिलेटेड जे पण आपण इकडे सपोर्ट करू शकतो त्याच्यावरती पण आम्ही खूप करून लक्ष देणार आहे. आम्ही प्रचाराला निघालो, सगळीकडे भेट दिली, बऱ्याच ठिकाणी म्हणजे सुशोभीकरणाबाबत आम्हाला सूचना दिल्या गेल्या तर त्याच्यावर आम्ही महत्वाचं लक्ष देणार आहे आणि प्रतिसादही खूप चांगला भेटलाय. म्हणजे आम्ही जी केलेली कामं होती, आम्ही जिथे आम्ही प्रचाराला गेलो तिथून नेगेटिव्ह रिॲक्शन न येता एक चांगला प्रतिसाद मिळालाय आणि आवतीताईंनाही तशाही पद्धतीने हे प्रतिसाद मिळालेला आहे. ओळख ही जी आहे जुनी ओळख असल्यामुळे आणि केलेली कामं आज आमच्या समोर आलेली आहेत. कुठलीही टीका न करता, कोणाचेही नाव न खराब करता आम्ही हा काम कसं पुढे 5 वर्ष आम्ही करणार हे याच्याच वाटचालीवर आम्ही जाणार आहे. मी विनिता कांबळे होती, माजी उपनगराध्यक्ष. मी या पदावरती चांगल्या पद्धतीने काम केलेलं, कारण खोपोलीकरांनी एक मोठा विश्वास टाकलेला एक महिलेवरती. त्यामुळे त्यावेळी मला ते एक आव्हान होतं की एक महिलेने ती सीट चांगल्या प्रकारे सांभाळली पाहिजे होती. त्या कालखंडामध्ये कावीळ सारखं किंवा सायक्लोन सारखं नवीन अशा म्हणजे ती महामारी किंवा तो कालखंड सुद्धा आम्ही उपभोगलाय. या पदाकडे पतदीप, उद्यान, पाणी पुरवठा हे महत्वाचं खातं आणि गार्डन अशी बरीचशी खाती या पदाकडे असतात. फायर सारखं खातं असतं. त्यामुळे या सगळे खाती मी सक्षमपणे सांभाळलेली आहे आणि जनतेने माझ्यावर खूप चांगला विश्वास टाकलेला होता. तो विश्वास घेऊनच आम्ही संघर्ष समिती किंवा शेका पक्षांनी जेव्हा मला सांगितलं की सुचवलं की आमच्या प्रभागात येऊन तुम्ही उभे राहा, आमच्या सोबत आम्हाला साथ द्या, त्यावेळी मला त्या मागच्या टर्मचा फायदा होणार होता, कारण त्या कामानिमित्त मी घराघरात पोहोचलेली होती. पण आता सुद्धा जेव्हा आम्ही विश्वासाने मतदाराकडे एक मत मागतोय त्याचा विश्वासाने, कारण ज्या अर्थी आम्हाला संघर्ष समितीनेच आम्हाला पाठिंबा दिलाय तिथं संघर्ष हा आहे आणि संघर्षातूनच आम्ही विजयाकडे जाणार आहोत.
त्यामुळं मतदाराकडे आम्ही प्रामाणिक विकास कामासाठी एक मत मागतो, पण इथे स्थानिक असल्यामुळे निजामबाईंचं सुद्धा चांगलं कार्य आहे, त्याचा फायदाही आम्हाला होत आहे आणि विश्वास वाटतोय जनतेतला. शेवटी जनतेचं मत आहे, त्यांनी त्यांच्या मताचा योग्य वापर करून योग्य उमेदवाराला निवडून द्यावे. तर मी जनतेला एकच आव्हान करेल की आमच्यावर प्रामाणिक विश्वास ठेवा, त्यांच्या मताचं आम्ही सोनं करू. कधीही त्यांना अविश्वासाने असं वाटणार नाही की पुढील 5 वर्षात की आमचं मत वाया गेले. एवढा तर विश्वास आम्ही 12 नंबरच्या प्रत्येक मतदाराला देत आहोत आणि त्याचा प्रतिसाद चांगला मिळतो. खोपोली संघर्ष आघाडीचं म्हणजे पहिलं उद्देश असं आहे की आपल्याला चांगली माणसं नगरपालिकेमध्ये पाठवायची. आपण कोणाला पाडण्यासाठी इथे उभे राहिलेले नाहीये, तर आपल्याला चांगल्या माणसांना निवडून देण्यासाठी आपण संघर्ष आघाडीची स्थापना केलेली आहे. त्या हेतूने आपण फक्त खोपोलीमधून 2च उमेदवारांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्याच्यामध्ये निजामुद्दीन भाई जळगावकर आणि विनीताताई कांबळे आवटी हे 2 उमेदवार आपण सिलेक्ट केले आणि संपूर्ण आपण ताकद ह्या 2 उमेदवारांच्या मागे लावलेली आहे. आणि मला खात्री आहे की हे दोन्ही उमेदवार अतिशय सक्षम आहेत आणि या प्रभागातील ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी निजामुद्दीन भाई जळगावकर आणि विनीताताई आवटी हे 100% प्रयत्न करतील आणि खोपोली संघर्ष आघाडी पूर्ण ताकदीने या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी उभी आहे.